महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान बुधवारी नार्थकोट मैदानावर तणावाचे वातावरण निर्माण झाले। प्रभाग क्रमांक 13 मधील भाजप उमेदवार विजय चिप्पा यांच्या अर्जातील नावात त्रुटी आढळल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शहराध्यक्षांना बोलवण्यासाठी 15 मिनिटांची मुदत दिली। या कालावधीत कार्यकर्त्यांची मोठी धावपळ उडाली आणि उमेदवारांचीही चांगलीच धांदल झाली। दरम्यान भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर नार्थकोट मैदानावर दाखल होताच नाराज व विरोधी उमेदवारांच्या समर्थकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। यावेळी दोन्ही बाजूंमध्ये झटापट होऊन काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली। अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी विजय चिप्पा यांचा अर्ज मंजूर केल्याची माहिती शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर व ॲडव्होकेट संतोष न्हावकर यांनी दिली। मात्र ॲडव्होकेट अनिल वासम यांनी भाजपने दबाव तंत्र वापरून अर्ज मंजूर करून घेतल्याचा आरोप केल्याने या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे। भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विजय बुमय्या चिप्पा यांच्या अर्जावरती आपण जे हँडरायटिंग मध्ये थोडासा जचा थोडा वरती रफार आलेला न दिसत होता, म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बोलवलेलं होतं। आमचे वकील नावकर साहेबांनी आधी क्लिअर केलेला होता, परंतु त्यांना शंका आली म्हणून आम्ही ॲफिडेव्हिट दिलं की हा अर्ज विजय चिप्पा यांचाच आहे। आपण जसं लिहिताना थोडासा तो विजयचा ज थोडासा वर गेला, त्यामुळे तो त्यांना न दिसत होता, पण तो खऱ्या अर्थाने जच होता। त्याचं ॲफिडेव्हिट दिलं आणि तो विषय आता संपलेला आहे। कोण घेतली होती हरकत? विरोधक असतात, त्यांनी हरकत घेतलेली होती, त्यांचं ते काम आहे ते घेतात, परंतु आमचा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार विजय चिप्पा हाच आहे। ढकलाढकली कशामुळे झाली? कोणते कार्यकर्ते पळवत ते कार्यकर्ते अर्थात ते विरोधकच असणार ना। मला मी खरं म्हणजे वेळेत तिथे पोहोचलेली होती, परंतु त्या दारातच मला अडवण्यात आलं आणि त्यामुळे अडवण्यात आल्यामुळं मला इथे यायला थोडासा उशीर झाला, परंतु तो काही मुद्दा नाही। शहरामध्ये एक वातावरण वेगळ्या पद्धतीनं मेसेज गेलाय, मार लागला नाही, परंतु मला अडवण्यामुळे थोडासा यायला त्रास झाला। शहरातल्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्यायला वेगळ्या पद्धतीचा मेसेज गेलाय? असं काही झालेलं नाही आहे। शहरातल्या कार्यकर्त्यांनी आपला संयम राखावा। आपण अधिकृतरित्या ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत ते फॉर्म व्यवस्थित भरलेले आहेत आणि आपल्याच उमेदवारांचे फॉर्म वैध झालेले आहेत। कार्यकर्त्यांनी कुठेही पायनिक होऊ नये, गोंधळ करू नये। आपल्या सर्व उमेदवारांचे फॉर्म वैध झालेले आहेत। धन्यवाद।